भूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत करते. घटस्थापनेपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. 9 दिवस चालणाऱ्या उत्सवात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचा पहिला रंग केशरी आहे. सूर्याची सकाळची किरणे जशी तेजोमय असतात तसाच हा तेजोमयी रंग. दैवी शक्तींचे प्रतिनिधित्व करणारा, नकारात्मकतेचा नाश करणारा, अंधार नाहीसा करणाऱ्या तेजाचा केशरी रंग. लाल आणि पिवळ्या रंग एकत्र केल्यास त्याच्या संयोगाने बनणारा हा केशरी. म्हणूनच तो शक्ती, उत्साह आणि आरोग्य यांच्याशी संबंधित आहे. पहिली माळ. ध्येयनिष्ठ जीवनाचा आदर्श घालून देणारी देवी शैलपुत्री. या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची ओळख करून घेणार आहोत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या शैलपुत्री या रूपाची पूजा केली जाते. देवीच्या 9 रूपांची नावे या श्लोकात दिली आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशी ती नावे आहेत. देवीने जो पराक्रम गाजवला त्याला अनुसरून देवीला या नावांनी ओळखले जाऊ लागले. काय आहे त्यामागील कथा? रोज एक कथा आपण जाणून घेऊयात. आई दुर्गा आपल्या पहिल्या स्वरूपात शैलपुत्री या नावे ओळखली जाते. हिमालय कन्या म्हणून तिचा जन्म झालेला असल्याने तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले. तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ शोभून दिसत आहे. दुर्गेच्या सर्व रूपांमध्ये ती पहिली दुर्गा आहे. शैलपुत्रीचा पूर्वजन्म प्रजापती दक्ष यांच्या कन्येच्या रूपात झाला होता. तेव्हा तिचे नाव सती होते. त्यावेळेस सतीचा विवाह भगवान शंकरांशी झाला. एकदा प्रजापती दक्ष यांनी मोठा यज्ञ केला. सर्व देवी देवतांना यज्ञात आमंत्रित केले, मात्र भगवान शंकरांना आमंत्रण दिले नाही. आपल्या वडिलांनी भल्या मोठ्या यज्ञाचे आयोजन केले आहे ही वार्ता जेव्हा सतीला कळली तेव्हा तिने यज्ञाला जाण्याचा मनोदय भगवान शंकरांजवळ व्यक्त केला. भगवान शंकर म्हणाले, सती, तुझ्या वडिलांनी सर्वांना आमंत्रण दिले आहे, परंतु आपल्याला आमंत्रण दिले नाही असे समजून सांगितलं. पण तिची माहेराप्रती असलेली ओढ पाहून शंकरांना तिचा आग्रह मोडवला नाही. त्यांनी सतीला जाण्याची अनुमती दिली, परंतु आपण येणार नाही असे कळवले. सती आनंदाने यज्ञ समारंभी सहभागी झाली. संपूर्ण राज्यात रोषणाई केली होती. प्रजाजन प्रसन्न दिसत होते. अनेक पाहुणे आले होते. सगळे वातावरण आनंदी झाले होते. तिथे गेल्यावर सतीचा आनंद द्विगुणित झाला. कधी एकदा जाऊन आपल्या पित्याला, मातेला, बहिणींना भेटते असे तिला झाले होते. ती राजवाड्यात पोहोचली, परंतु तिला पाहुणे कुटुंब सदस्यांपैकी कोणीही तिचे स्वागत केले नाही. उलट पक्षी तिला दुर्लक्षित केले. त्यांच्या नजरेतले भाव अत्यंत अपमानास्पद होते. सतीला गहिवरून आले. भगवान शंकरांचे बोल आठवले. आमंत्रणाशिवाय आपण उगीचच येथे आलो असे तिला जाणवू लागले. तिच्या मनात एकाच वेळी दुःख, कारुण्य, क्रोध, संताप उफाळून येत होता. हा अपराधी भाव घेऊन शंकरांसमोर कसे जाणार या विचाराने तिने तिथे स्वतःला संपवून टाकले. सतीचा असा अपमान झाल्याचे कळताच भगवान शंकरांनी रागाच्या भरात आपल्या गणांना पाठवून दक्ष प्रजापती राजाचा यज्ञ समारोह उधळून लावला. सतीने योगाग्नीद्वारे पुढचा जन्म हिमालयाच्या कुळात घेतला आणि तिथे ती शैलपुत्री या नावाने नावरूपाला आली. पार्वती, हेमवती ही देखील तिचीच नावे. गेल्या जन्मात अपूर्ण राहिलेला संसार पूर्ण करण्यासाठी शैलपुत्रीने तपश्चर्या करून पुन्हा एकदा भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आणि ती त्यांची अर्धांगिनी झाली. तिने अनेक देवदेवतांचे गर्वहरण केले. म्हणून 9 दुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.